आपण टीईटी, सीटेट आणि टेट हे जे टीचिंग एक्झाम आहे याच्या सिलेबसचं डिस्कशन आपण इथे करतो. याच्या एक्झामची प्रिपरेशन आपण या चॅनलवर करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाइप्स ऑफ मेमरी सांगितल्या होत्या. टाइप्स ऑफ मेमरीमध्ये 3 प्रकारच्या मेमरी येतात. वैधानिक स्मृती, सेन्सरी मेमरी, अल्पकालीन मेमरी आणि तुमची दीर्घकालीन मेमरी. जी वैधानिक स्मृती आहे त्यामध्ये प्रतिमा स्मृती आणि प्रतिध्वनी स्मृती या 2 प्रकारच्या भागाचा समावेश होतो. प्रतिमा स्मृतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्पर्लिंग हे जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी प्रयोग केला. त्यांनी काय केलं की 12 अक्षराचा लेटर ऑफ मॅट्रिक्स त्यांनी प्रयोग त्यांना दाखवला आणि 2 भागामध्ये हा प्रयोग झाला. एक समग्र निवेदन तंत्र, एक अंशतः निवेदन तंत्र. समग्र निवेदन तंत्रामध्ये त्यांनी काय केलं की 12चे 12ही अक्षर प्रयोग त्यांना दाखवले. प्रयोगांती लक्षात आले की प्रयुक्त हे फक्त 5पेक्षाही कमी अक्षरे ते सांगू शकत होते. नेक्स्ट मध्ये त्यांनी काय केलं, अंशतः निवेदन तंत्र वापरलं. अंशतः निवेदन तंत्रामध्ये त्यांनी फक्त एकच ओळ दाखवली आणि त्यांच्या सोबत ध्वनी सुद्धा यूज केला. ओके, मग इथे लक्षात आलं की प्रयुक्त जो आहे तो 5 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 9 ते 10 अक्षर, 9 ते 10 घटक हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो. मग आता दुसरा जो प्रकार होता तो आहे प्रतिध्वनी स्मृतीचा. निस्सेर यांनी हे नाव दिलं आणि डार्विन आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी इथे प्रयोग केला. मग त्यांनी काय केलं की स्पर्लिंग यांचंच टेक्निक इथे वापरलं, परंतु इथे त्यांनी अक्षराऐवजी ध्वनीचा इथे यूज केला. मग समग्र निवेदन तंत्र आणि अंशतः निवेदन तंत्र हे 2 तंत्र त्यांनी वापरले. समग्र निवेदन तंत्रामध्ये काय झालं की त्यांनी एकाच वेळी म्हणजे उजव्या कानामध्ये, डाव्या कानामध्ये, डोक्याच्या मध्यभागी इथे सगळीकडे एकाच वेळी प्रयोगताना ध्वनी समूह ऐकविण्यात आला. मग लक्षात आलं असं की प्रयुक्त 5 पेक्षाही कमी ध्वनी तिथे सांगत आहे. ओके, मग जो दुसरा होता पार्ट अंशतः निवेदन तंत्र. अंशतः निवेदन तंत्रामध्ये काय झालं की त्यांना काय केलं की एक असं पडदा दाखवला. पडद्यावरती त्यांनी इमेज दाखवल्या. त्या इमेज मध्ये मग त्यांनी स्तंभकृती दाखवल्या. डावी स्तंभकृती, उजवी स्तंभकृती अशी दाखवली. मग डाव्या स्तंभकृतीमध्ये काय झालं की डाव्या कानामध्ये शब्द ध्वनी ऐकविला गेले. उजवी स्तंभकृती जेव्हा दाखवली तेव्हा उजव्या कानामध्ये जे शब्द आहे तुमचं ऐकवला गेले. मग या प्रयोगांती त्यांच्या लक्षात आलं की प्रयुक्त 5 पेक्षा जास्त घटक लक्षात ठेवू शकतो. ओके, लक्षात. मग आता काय झालं की त्यांनी असं सांगितलं की प्रतिमा स्मृतीमध्ये म्हणजे जी प्रतिमा स्मृती आहे त्यामध्ये प्रयुक्त 9 ते 10 घटक लक्षात ठेवतो, परंतु जी प्रतिध्वनी स्मृती आहे, श्रवण जे काही वैधानिक स्मृती आहे त्यामध्ये प्रयुक्त 5 पेक्षा जास्त घटक लक्षात ठेवू शकत नाही. यामध्ये असं आढळलं की प्रतिमा स्मृतीप्रमाणेच प्रतिध्वनी स्मृतीमध्ये सुद्धा फार थोड्या प्रमाणात माहिती संचित केली जाते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितल्यास गेलं की जर समजा तुम्ही पुढे बाहेर जात आहे, तुम्ही एखादं कानावर तुमच्याकडे गीत आढळलं किंवा कुठं आवाज ऐकला किंवा काही पण ऐकलं तर ती जी स्मृती आहे ती फक्त अल्पकाळ तुमच्या जवळ राहते आणि काही वेळातच, काही क्षणातच काय होऊन जाते की ती नष्ट होऊन जाते. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षामध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रतिध्वनी स्मृती बघितली. प्रतिध्वनी स्मृतीमध्ये स्पर्लिंग यांचं जे काही टेक्निक होती तीच टेक्निक डार्विन आणि त्यांच्या सहकार्याने यूज केली आणि 1972 मध्ये हा प्रयोग झाला. ठीक आहे, आणि यामध्ये 2 तंत्र वापरले गेले, समग्र निवेदन तंत्र आणि अंशतः निवेदन तंत्र. आणि यामध्ये फक्त काय झालं की ध्वनीचा उपयोग करण्यात आला आणि हेडफोन्स थ्रू ते म्हणजे प्रयोगताना ऐकण्यात आलं. पण तरी सुद्धा असं लक्षात आलं की प्रतिमा स्मृतीमध्ये 9 ते 10 घटक प्रयुक्त लक्षात ठेवतो, तर प्रतिध्वनी स्मृतीमध्ये तो फक्त 5 पेक्षा जास्त घटक लक्षात ठेवू शकत नाही. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये